आपण बघाल बदलापूरमध्ये घडलेली घटना ही अत्यंत अमानवी आहे। राज्यामध्ये ज्या महिला अत्याचाराचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे, त्यामध्ये आपण बघाल तर बाल अत्याचाराचं जे काही प्रमाण आहे ते राज्य आपलं पहिल्या क्रमांकावर आहे। खरं तर या राज्यकर्त्यांचं राज्याकडे लक्ष राहिलेलं नाही आहे। या राज्याला जो काही फुल टाइम गृहमंत्री आहे असायला हवा होता तो नाही आहे, तो दिल्लीवारी करण्यामध्ये मग्न आहे। या राज्याची सत्तेच्या लालसेपोटी या राज्याचा वाटोळं होत चाललेला आहे असं मी ठामपणाने म्हणेन। कारण या राज्याच्या महिला ज्या काय आहेत त्या अत्यंत असुरक्षित आहेत। 1500 रुपये नको आम्हाला सुरक्षा द्या असं म्हणणाऱ्या महिला भगिनी अत्यंत राज्यभरामध्ये रस्त्यावर उतरल्यात। आपण बघाल बदलापूरमध्ये सगळ्याच महिला रस्त्यावर उतरून हेच सांगत होत्या की आम्हाला बिलकुल 1500 रुपये नको आहेत, आम्हाला सुरक्षा द्या, कारण आमच्या घरी शाळेत गेलेल्या मुली या संध्याकाळी सुरक्षित घरी येतील का ही शाश्वती आम्हाला राहिलेली नाही आहे। त्याविरुद्ध ते काय वामन म्हात्रे जे आहेत ते बदलापूरचे माजी महापौर होते ते म्हणाले की एका पत्रकार महिलेला ते म्हणाले की तुझ्यावर बलात्कार झालाय का अशी तू आवरतेस। म्हणजे काय आहे मानसिकता राज्यकर्त्यांची महिलांकडे बघण्याची बदललेली आहे। एका दिवसामध्ये लॉकडाऊन आणू शकता, एका दिवसामध्ये सत्ता बदलू शकता, एका दिवसामध्ये तुम्ही नोटबंदी आणू शकता, तर तुम्ही कायद्यामध्ये बदल का करू शकत नाही? ही केस फास्ट ट्रॅक मध्ये या नाही सगळ्याच या घडलेल्या यशस्वीचे शिंदेची असू दे किंवा सगळ्याच ज्या काही केस आहेत त्या फास्ट ट्रॅक मध्ये चालवून या आरोपींना फाशी द्या। म्हणूनच आम्ही फाशीचा फंदा या ठिकाणी आणलेला आहे। तुम्ही राज्याच्या तिजोरीत पैसे नसताना सुद्धा खोट्या फसव्या योजना आणून आमच्या महिलांना फसवण्याचं काम करताय। हे पाप तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत भोगावं लागणार आहे। परंतु हे जे काही चाललेलं आहे हे थांबलं पाहिजे, यासाठी महाविकास आघाडी ही प्रयत्नशील राहील। या सगळ्याच आरोपींना ही फाशी दिली गेली पाहिजे, यासाठी आम्ही वाटेल त्या दराला जाण्यासाठी या राज्यकर्त्यांना त्यांची जागा राखण्यासाठी आम्ही सगळेच ठामपणाने उभे राहणार आहोत। परंतु ह्या ज्या घटना आता थांबल्या नाहीत तर राज्याचं भवितव्य हे धोक्यात आहे, हे सुद्धा मी या ठिकाणी बदलापूरमध्ये 2 लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे उरणमध्ये जन आक्रोश आंदोलन। देशात व महाराष्ट्र राज्यात महिलांवर सतत अन्याय अत्याचार होत आहेत। कुठे विनयभंग, कुठे बलात्कार, तर कुठे अश्लील चाळे, तर कुठे अनैतिक संबंध, प्रेम प्रकरण, वेगवेगळे आमिष प्रलोभनातून महिलांच्या हत्या असे विविध घटना देशात व महाराष्ट्रात होत असल्यामुळे जनतेत या घटनाविरोधात तीव्र संताप निर्माण झाले आहे। देशात व महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। महिला कुठेही सुरक्षित नाहीत, त्यामुळे महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ व बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी व आरोपींना कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे उरण शहरातील बाजारपेठ येथील गांधी चौकात दुपारी 12 वाजता जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूरमध्ये तीव्र संताप उसळला। जनतेचा उद्रेक हाताबाहेर गेला। घटना घडून आठवडा उलटूनही नराधम कर्मचाऱ्यावर कारवाई न होणं आणि पोलिसांनी तक्रार न घेता बालिकेच्या गरोदर आईला 11 तास पोलीस ठाण्यात बसवल्याने बदलापूरकर आक्रमक झाले। यात पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या तरुणांना वेचून ताब्यात घेत आंदोलनाची भडास त्यांच्यावर काढल्याने महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत। पीडित बालिका शाळेत जायला घाबरत असल्याने तिच्या आजोबांनी शाळेत न जाण्याचे कारण जाणून घेतलं असता या बालिकेसह आणखी एका बालिकेवर अत्याचार झाल्याचं उघड झालं। आठवडाभरापूर्वी घडलेल्या घटनेची दखल ना शाळेच्या मुख्याध्यापिकेने घेतली ना बदलापूरच्या पोलिसांनी। शाळा सत्ताधारी पक्षाच्या आमदाराशी संबंधित असल्याने आणि संबंधित नराधम या शाळेच्या संचालकाचा नातलग असल्याने मुख्याध्यापिकेने प्रकरणाची तक्रार धुडकावून लावली। शाळेत न्याय न मिळाल्याने चिमुकलीची आई बदलापूरच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेली, तर या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक असलेल्या शुभदा शितोळे यांनी गरोदर मातेला चक्क 11 तास ठाण्यात बसवून ठेवलं। या घटनेची माहिती आणि शाळा व्यवस्थापन तसंच पोलिसांच्या निष्काळजीपणाची जाणीव बदलापूरकरांना झाली आणि उद्रेकाने वाट करून दिली। बदलापूर आंदोलकांकडून नराधमांना फाशीच्या शिक्षेची मागणी केली जात आहे। या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतर्फे उरणमध्ये गांधी चौक येथे जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। घटनास्थळी निषेध करताना ज्येष्ठ साहित्यिक LB पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली। हे सरकार अत्याचार करणाऱ्याला संरक्षण देणारे सरकार आहे।
त्यामुळे तुम्ही राजीनामे द्या, आम्ही सरकार चालवितो असे शब्दात निषेध केला. झालेल्या बदलापूरच्या घटनेचा आम्ही महाविकास आघाडी आणि या सर्व उरण शहरातील संघटना सर्वप्रथम तीव्र निषेध करतो. आणि निषेध करत असतानाच या आमच्या हाताला 2 दिवसापूर्वीच बांधलेल्या राख्या, या राख्यांचा अर्थ काय जर हे सरकारला कळलं नसेल किंवा ज्या नराधमांना कळलं नसेल त्यांना आमच्याकडून तीव्र इशारा आहे की आम्ही एकदा रस्त्यावर उतरलो की कायदा हातात घ्यायला देखील आम्ही कमी पडत नाही. परंतु आम्ही सरकारचं किंवा या पोलीस यंत्रणेला आम्ही वारंवार सांगत आलो आहे की तुम्ही निर्णय आम्हाला लवकर द्या. जसा 48 तासात यशस्वी शिंदेजींच्या तुम्ही नराधमाला पकडून आणलं परंतु अजून पुढे काही झालं नाही, तसंच लगेच 2-4 दिवस 10 दिवस उलटत नाही तर ही घटना चिमुकल्यांवर घडली. म्हणजे चाललंय काय, कशाला राख्या, कशाला त्या राखीचा अर्थ काय जर तुम्हाला महाराष्ट्रात हे कळत नसेल तर मला वाटतं हे असल्या सरकारचं आणि असल्या व्यवस्थापनेचं काही काम नाही. मग व्यवस्थापना नाईलाजानं महिलांना आणि सामाजिक संस्थांना आणि आम्हाला ताब्यात घ्याव्या लागतील. त्यामुळे पुन्हा एकदा आमचा इशारा आहे की या कुठल्याही परिस्थितीत आत्ता काही आम्ही रस्त्यावर उतरलो आहे परंतु आता आम्ही थांबणार नाही. आम्हाला निर्णय हवेत कारण आमच्या मुली, आमच्या राख्या आमच्या सुरक्षित नाही आहेत. चिमुकल्या आज सायकल चालवायला बाहेर निघाल्या तर त्यांची आई मागे जाते पण आज आई देखील सुरक्षित नाही आहे. मग त्या चिमुकलीला घेऊन ते आज घरात बसण्याची वेळ आलेली आहे. तर ही वेळ आम्हाला नको आहे. त्यासाठी आम्ही आजचा हा आक्रोश जन आंदोलन आम्ही या तुर्तास एकदम साधेपणाने आज घेतला आहे. फक्त आम्ही कार्यकर्ते मंडळी आणि सामाजिक संस्थांचे मेंबर्सनी घेतलं आहे. परंतु पुढे जाऊन हे रस्ता जाम, चक्का जाम हे व्हायच्या आधीच आम्हाला करावं लागेल एवढा आमचा इशारा. बदलापूर येथील 3 वर्ष 8 महिने ही चिमुकले 3 वर्ष 8 महिने म्हटलं तर आपण तिला कड्यावर घेतो आणि ती पहिली इयत्तेमध्ये पण नसते, काहीतरी मिनी KG आपले आईवडील त्यांना मुलांना टाकत असतात. अशा चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाला त्याला फाशीच व्हायला पाहिजे. जरी त्याला पकडलं असेल तरी त्याला फाशी व्हायला पाहिजे. आणि भविष्यामध्ये ह्या घटना या सरकारला जर थांबवता येत नसतील तर महाविकास आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्याला माहिती असेल 15 दिवसापूर्वी यशस्वी शिंदेचा जी काय निघून हत्या झाली त्या हत्येसाठी समस्त उरणकर उतरले होते आणि सर्व तरुणी उतरल्या होत्या. या ठिकाणी कायदा सुव्यवस्था सरकारला जर राबवता येत नसेल तर महाविकास आघाडीच्या आमच्या पुरुष तर सोडाच आमच्या महिला भगिनी कायदा सुव्यवस्था हातात घेतील आणि दांडके मारतील तुमच्या सत्ताधाऱ्यांच्या. आता कुठे मारतील बोलत नाही मी, पण ती दांडके मारायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी काल जी घडली घटना आज काहीतरी लातूरला घडली, म्हणजे अजून पूर्ण माहिती नाही, पुण्याला घडली. अशा जर घटना जर घडत राहिल्या तर या ठिकाणी या देशामध्ये या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का हा प्रश्न पडलेला आहे. आता फक्त त्यांना काय निवडणुका जिंकायच्या आहेत म्हणून लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याचं काही नाटक वाटण्याचा कार्यक्रम सुरू आहे. हे नाटक सगळं आम्हाला माहिती आहे. पण आज या ठिकाणी आमचं आव्हान आहे, तुम्ही महिलांना सुरक्षित ठेवू शकत नाही, मुलींना सुरक्षित ठेवू शकत नाही. तुम्ही आज राजीनामा द्या, आमची महाविकास आघाडीची तयारी आहे. तुम्ही आज राजीनामा दिला तर आम्हाला उद्या लढायची तयारी आहे. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना आज या ठिकाणी आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला हे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्हाला आज संदेश द्यायला आलेलो आहे की भविष्यामध्ये जर काय घटना घडल्या तर आम्ही इशारा द्यायला आलो. आम्ही या ठिकाणी कायदा हातात घेऊन तुम्हाला या खुर्चीवर बसू देणार नाही, हा महाविकास आघाडीचा इशारा आहे.